नमस्कार मंडळी, मी प्रवीण चंबरकर, खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण PM विश्वकर्मा योजना जो तुम्ही फॉर्म भरला CSC सेंटरमध्ये जाऊन, ठीक आहे, तर तो जो फॉर्म भरला तुम्ही एका महिन्या अगोदर भरला असेल किंवा आता भरला असेल, तर त्याचं स्टेटस कसं चेक करायचं तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आपल्याला PM विश्वकर्मा शिलाई योजनेचं स्टेटस कसं चेक करायचं ते चेक करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गुगल क्रोमवरती जायचं आहे। गुगल क्रोमवरती गेल्यानंतर इथे सर्च बारमध्ये मी ज्या प्रकारे सर्च करतो त्याच प्रकारे तुम्हाला पण टाईप करायचं आहे। ते बघा, इथे सर्च बारमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे PM विश्वकर्मा। बघा, स्पेलिंग बघा बरोबर, PM विश्वकर्मा, VISSWAKARMA असं आपण टाईप केल्यानंतर आपल्याला इथे सर्च करायचं आहे। सर्च केलं का आपल्याला ही जी पहिली वेबसाईट आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर मंडळी बघा, अशा प्रकारे आपल्यासमोर पेज ओपन होतो। तर पेज ओपन झाल्यानंतर बघा, उजव्या साईडला हे जे 3 लाईन दिसत आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघा मंडळी, सगळ्यात खाली जे लॉग इन ऑप्शन आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर मंडळी बघा, इथे क्लिक केल्यानंतर लक्षात ठेवा मंडळी, इथे जे आहे लॉग इनच्या खालीच बघा ॲप्लिकंट बेनिफिशरी लॉग इन, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मंडळी, इथे क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर असा पेज ओपन होतो, ठीक आहे। तर असा पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे पहिल्या डब्यामध्ये आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। जो आपण अर्ज भरता वेळेस मोबाईल नंबर दिला होता तो इथे टाकायचा आहे। आणि तो टाकल्यानंतर हा जो तुम्हाला खाली कॅप्चा दिसत आहे तो या डब्यामध्ये फिल करायचा आहे, ज्या प्रकारे आहे त्याच प्रकारे। आणि कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर आपण करून घेऊया। तर मंडळी बघा, लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर असा जो आपण मोबाईल नंबर टाकला त्या मोबाईलवरती एक OTP येईल। ते OTP आपल्याला या डब्यामध्ये आपल्याला फिल करायचं आहे, ठीक आहे। तर इथे आपण करून घेऊया। बघा मंडळी, आपल्यासमोर असा पेज दिसेल OTP टाकल्यानंतर। तर बघा, हा जो आपण फॉर्म भरलेला होता CSC सेंटरमध्ये त्याचा आपल्याला इथे स्टेटस मेल हा जो पेज आहे तो मेन आहे। तर बघा, इथे तुम्ही खाली बघा, एक मिनिट, इथे बघा ॲप्लिकंट नेम लिहून आहे, त्याच्या खाली तुम्हाला जे ॲप्लिकेशन जो अर्जदार आहे त्याचं नाव दिसेल, ठीक आहे। त्याच्या खाली बघा ॲप्लिकेशन स्टेटस आहे, तर तो आपल्याला ॲप्लिकेशन स्टेटस आपल्याला दिसणार आहे, ठीक आहे। आणि आपण जे ॲप्लिकेशन केली आहे कोणत्या तारखेला केली ते आपल्याला इथे डेट दिसणार आहे की आपण या तारखेला ॲप्लिकेशन केली आहे शिलाई मशीनसाठी, ठीक आहे। झालं। त्याच्यानंतर मंडळी आपल्याला खाली आल्यानंतर मंडळी बघा आपल्याला इथे ॲप्लिकेशन नंबर दिसतो, ठीक आहे। ॲप्लिकेशन नंबर दिसल्यावर बघा इथे आपल्याला स्टेटस कुठंपर्यंत आपला फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही हे आपल्याला इथे पाहायला मिळते। बघा काय म्हणत आहे, आधार KYC इज कंप्लीट, ठीक आहे। स्टेप 1मध्ये, स्टेप 2मध्ये आहे PM विश्वकर्मा रजिस्ट्रेशन, ठीक आहे, ते पण कंप्लीट झालं। फक्त स्टेप 3 रजिस्ट्रेशन अप्रूव्ह, तुमचं रजिस्ट्रेशन अप्रूव्ह झालेलं आहे पण सर्टिफिकेट जनरेट अजून व्हायची आहे, ठीक आहे। समजलं का मंडळी? तुम्हाला आता जे तुमचं ॲप्लिकेशन आहे ते कुठेपर्यंत म्हणजे अप्रूव्ह व्हायचं आहे तर ते तुम्हाला आता दाखवतो। बघा, हे जे आपण वर आलो ना मंडळी, वर आल्यानंतर बघा हे जे आपला ॲप्लिकंट नेम आहे, ठीक आहे, ॲप्लिकंट नेमच्या खालीच बघा ॲप्लिकेशन स्टेटस आहे। तर हे बघा इथे काय लिहून आहे, रिव्ह्यू पेंडिंग बाय DFO, म्हणजे DFOकडे आपला जो अर्ज आहे तो पेंडिंग आहे। ते जेव्हा त्याच्याकडे DFOकडून जेव्हा आपला अर्ज जो अप्रूव्ह होईल तर आपल्याला आपली जे सर्टिफिकेट आहे ते जनरेट होईल, ठीक आहे।
सर्टिफिकेट जनरेट झाल्यानंतर तुम्हाला त्याचा कॉल येईल. ट्रेनिंगसाठी वेळ दिनांक सगळं तुम्हाला त्याच्यात सांगण्यात येईल. ठीक आहे. आपल्याला जर अर्ज एडिट करायचा आहे, तुम्ही जो CSC सेंटरमध्ये अर्ज केला आहे तो जर आपल्याला एडिट करायचा तर आपलं हे बघा इथून जे आहे आपण एडिट करू शकतो. एडिट युअर ॲप्लिकेशन याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण जो ॲप्लिकेशन केली आहे तो एडिट आपण इथं करू शकतो. आणि जे आपण ॲप्लिकेशन केली आहे ते डाउनलोड जर करायचं आहे तर डाउनलोड करायचं आहे तर आपण खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बघा इथे लिहून आहे डाउनलोड युअर ॲप्लिकेशन PDF. ठीक आहे. अशा प्रकारे इथे जे डाउनलोड लिहून आहे खाली याच्यावरती क्लिक करून आपण जो ॲप्लिकेशन केली आहे ते आपण इथे डाउनलोड करू शकतो आणि आपण पाहू शकतो. ठीक आहे की CSC सेंटरवाल्याने माहिती बरोबर भरली की नाही भरली ते आपण इथे डाउनलोड करून ते पाहू शकतो. तर मंडळी तुम्हाला PM विश्वकर्मा योजना जे तुम्ही फॉर्म भरले त्याचा अशा प्रकारे स्टेटस तुम्हाला चेक करायचा आहे. तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी भेटूया आपण उद्याला. नमस्कार.